तर द्राक्ष बागायतदार मित्रांनो, ग्रेप्स ॲग्रो कन्सल्टन्सी आपल्या सगळ्यांचं पहिल्यांदा सहर्ष स्वागत आहे. तुम्हाला सांगायचं एक आहे की ज्यावेळेला बेस कटिंग असते त्यावेळेला आपल्या बागेचा शेंडा हा असा नागमोडी वळणात पाहिजे. आणि दुसरं, ज्यावेळेला आपली बाग जी आहे तर तिचा जो पोत आहे तर हा एकदम स्ट्रॉंग पोत पाहिजे. का तर आपण काय करतोय प्रत्येक वेळेस नायट्रोजनमुळे काय होतंय, काडी एकदम बारीक पडत जात्या. दुसरं म्हणजे आता ह्या बागेचं आता बाळ्या तोडल्यात म्हणजे किंवा मिश्या तोडल्यात, तर ह्या ज्या मिश्या आहेत किंवा ह्या ज्या बाळ्या आहेत आता हे सगळं कट केलेलं आहे, पण हे जे आहेत ना ह्या पण सुद्धा आपल्याला कशा पाहिजेत, स्ट्रॉंग पाहिजे. सुरुवातीला थोडीशी व्हरायटी जर असेल तर साधारण पिवळी पडत्या, तर बाग ही साधारण पिवळी ही सुरुवातीला असते, तर त्यासाठी आपण मायक्रोन्यूट्रन्स वगैरे देऊन आपली बाग चांगली करणं फार गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण बागा चांगल्या पिकवायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे लगेच हे काढायचं नाही, तर हे जे काय करायचं आपल्याला दोन तीन पानावर काय करायचे आहेत, शेंडे मारायचे आहेत. कुठंपर्यंत, तर साधारण आपल्या ही जी कंबर आहे ही जी आपली कंबर आहे, तर आपल्या काय करायचं आहे, कंबरेपर्यंत 3 पानावर शेंड मारून घ्यायचं. बागायतदार मित्रांनो, प्रत्येकानं आता तुम्हाला बाळीचं सांगायचं होतं तर इथं बाळी दाखवतो तुम्हाला. तर अशी लांब आणि जाड बाळी पाहिजे, बारीक पातळ बाळी नको, जाड आणि लांब पाहिजे आहे. शेंडा हा असा नको आहे आपल्याला, शेंडा हा एकदम असा वाकलेला आणि मजबूत असा नागाच्या फडीसारखा शेंडा पाहिजे. तर अशा पद्धतीने आपल्याला शेंडा पाहिजे आहे. तर प्रत्येक द्राक्ष बागायतदार मित्रांनो, तर अशा पद्धतीने बागा पिकवा, बागा जोरात आणा. धन्यवाद.